नमस्कार प्रेक्षक हो, पंचनामा या चॅनलमध्ये आपण आज एका वेगळ्या आणि ताज्या विषयावरती चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि विधानसभेची टक्केवारी मतदारसंघ वाईज येत आहेत. आपल्या गंगापूर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालंच तर मतदारसंघामध्ये विक्रमी 73.77% एवढं मतदान झालेलं आहे, जे की आतापर्यंतच्या गंगापूर विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक आहेत. तर यालाच घेऊन मी आजच्या या भागामध्ये वाढलेला टक्का कुणाला धक्का या विषयावरती राजकीय विश्लेषक विशाल गायकवाड सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. विशाल सर, पंचनामा या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. विजय पराजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि त्यामुळे हिंदीमध्ये देखील राजकीय माहोल अद्याप देखील गरम आहे. तर गंगापूर मतदारसंघाच्या इतिहासात मी आधी सांगितल्याप्रमाणे सर्वाधिक 71.77% एवढं मतदान झालं, जे की यापूर्वीचा विक्रम 1995च्या निवडणुकीचा होता आणि त्यावेळेस 71.90% एवढं मतदान झालं होतं आणि त्यावेळेस उमेदवार देखील 30 मैदानामध्ये होतं. तर नेमकं ही वाढलेली आकडेवारी आपल्या समोर सगळी आकडेवारी आहेत, तर नेमकं कशाचा परिणाम असेल? शासनाचं जे यश म्हणावं, निवडणुकीच्या संदर्भाने केलेलं जनजागरण, की उमेदवारांतून तगडे होते, त्यांचं नियोजन, फक्त नियोजन, लक्ष्मी दर्शन असेल, काय याविषयी आपल्याला काय वाटतं? धन्यवाद. जे तुमच्या उत्तराकडे मी अगोदर मला प्रथमतः तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि ऐकणाऱ्यांच्या लक्षात एक गोष्ट मला आणून द्यावीशी वाटते, ती अशी की खूप चांगलं विश्लेषण मागच्या 8 दिवसापासून त्याची लोक वाट बघत होते. त्याबद्दल लोकांना उत्सुकता होती की नेमकं ह्या मतदारसंघाची काय भूमिका राहिलेली आहे, इतिहास काय आहे, काय लेखाजोखा आहे, आणि त्या लोकांच्या प्रश्नांची तुम्ही एकदम चक्कल उकल मांडली, नेमकेपणानं सादरीकरण केलं, अगदी निपक्षपातीपणे जे नेमकं आहे ते थोडक्यात. मला त्यावर तुमचं मनापासून अभिनंदन करायचं. धन्यवाद. आजचा मुद्दा तिकडे आपण बोलूयात की बाबा हा जो वाढलेला टक्का आहे, मुळात 1962ला या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाची गठन झालं, म्हणजे आपण त्या रचना झाली असं म्हणूयात. स्वतंत्र महाराष्ट्रानंतरची पहिली. त्यानंतर तो टक्का 53, 56 असा करत करत मधल्या 78 आणि 80च्या काळामध्ये तो 49 आणि 42% सुद्धा घसरला होता. मला वाटतं त्यावेळेस असं म्हणतात की सगळीकडेच हा टक्का कमी होता आणि मग नंतरचा काळ होता, तो एक परिणाम जाणवला. आणि 95च्या निवडणुकांमध्ये हा टक्का 71 असा काहीतरी झाला होता, म्हणजे पुन्हा वाढला होता. म्हणजे आजचा जो काही 73.77 हा जो काही टक्का आहे, यापूर्वी मला वाटतं सगळ्यात जास्त तोच 1995चा 71.90. म्हणजे याची कारण आपण शोधायला गेलो, मला वाटतं त्यावेळेस खूप जास्त उमेदवार 30 उमेदवार सगळ्यात जास्त आतापर्यंतच्या इतिहास. आणि तुल्यबळ सुद्धा लढत अक्षर तिरंगी चौरंगी असावी मला वाटतं त्यावेळेस, त्याचाही परिणाम होतो. आजच्या या टक्क्याबद्दलची जी मोठी मला यातली बाब वाटते ती अशी की 43% फक्त मतदान दुपारच्या 3 वाजेपर्यंत झाल्याचं मला तुमच्याकडूनच लक्षात आलं होतं. आणि आता त्या पुढच्या फक्त 3 तासामध्ये हा 30% उसळी घेणारा जो टक्का आहे, 30% 3 तासामध्ये, हे जरा चिंतेचा विषय वाटतो. म्हणजे लोकांचं मतदानाचं टक्केवारी वाढणं, खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणतात की वाढलेला टक्का कोणाला धक्का, तर मला असं वाटतं की वाढलेला टक्का लोकशाहीचा विचार पाहतो. अगदी तसं असतंच, पण या ठिकाणी काय झालं, सकाळपासून वाढलेला टक्का असला असतं तर आपण त्याला चांगलं म्हणलं असतं. तरी सुद्धा निवडणुकांमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये शेवटच्या काही षटकांमध्ये जास्त फटकेबाजी होत असते, असं आजपर्यंतचा अनुभव आहे, पण इतकी जास्त होत नाही. त्यामुळे यामध्ये अर्थात लक्ष्मीदर्शन आपण म्हणतो तसं असेल. काही लोक तुल्यबळ उमेदवार आहेत, दोघांचाही अनुभव, असे 18 उमेदवार होते या निवडणुकीच्या बॅलेट मशीनवर, पण आपण म्हणूयात की 2 उमेदवार तुल्यबळ होते. मुख्य लढत दोघांमध्ये झाली. महाविकास आघाडीच्या वतीनं भाजपचे विद्यमान आमदार जे की मागच्या 3 टर्म्स पासून आहेत, प्रशांत बम महायुतीच्या वतीने, आणि महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे की विधान परिषदेचे सदस्य आहेत मागच्या 17 वर्षांपासून, सतीश चव्हाण, या 2 तुल्यबळ उमेदवारांमध्ये ही लढत होती. आणि दोघांकडे अनुभव पक्क आहेत, फक्त नियोजन आहेत, कार्यकर्त्यांची फळी आहेत, त्यामुळे कदाचित असं झालं असेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं? मग तो जो प्रकार आहे, त्यामुळे लोक 3 वाजेपर्यंत म्हणा किंवा 4 वाजेपर्यंत म्हणा जी वाढ बघत असतील, तर ह्या दोघांनी मागच्या 2 महिन्यामध्ये जे काय वातावरण निर्माण केलं होतं, तर अपेक्षा वाढल्या होत्या, त्यामुळे ते लोक थांबलेली होती, स्वतःला राखून त्या लोकांनी ठेवलं होतं.
तो एक प्रकार असेल. आणि नक्कीच लक्ष्मी दर्शनचा प्रकार आहे. थेट हात घालायचं झालं म्हणजे तर तुमच्या बोलण्याचा ओघ मी चुकत नसेल तर पक्क नियोजन आणि लक्ष्मी दर्शन याच्या सांगडीमुळे 3 वाजेनंतरचा जो टक्का आहे तो 30% वाढला असं वाटतं आपल्याला. अगदी अगदी असं म्हणायला हरकत नाही. त्याला दोन्ही बाजू आहेत. अगदी चांगलं नियोजन असतंच, पक्का पुण्याला म्हणूया. आणि लक्ष्मी दर्शन जे लक्ष्मीपूजनला होऊ शकलं नाही गेल्या महिन्यामध्ये, तर आता लोकांनी ते करून घेतलं असावं, काही हरकत नाही. आणखीन एक आकडेवारी आहेत. या वाढलेल्या टक्केवारीमध्ये दोन्ही बाजूला म्हणजे भाजपच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर राष्ट्रवादीच्या वतीनं शरद पवार यांची सभा झाली होती. याचाही काही परिणाम असू शकतो. पण आणखीन एक आकडेवारी जी आहे मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की एकूण जे मतदान आहेत आपल्या गंगापूर खुलताबाद विधानसभेचं ते यावेळी 3,64,777 होतं. पैकी जे मतदान झालं 73.77 म्हणजे 2,69,075 एवढं मतदान झालं. यामध्ये महिलांची संख्या जी लक्षणीय होती 1.25 लाखाच्या आसपास महिलांनी नक्की सांगायचा आकडा तर 1,27,337 टक्केवारीमध्ये सांगायचं झालं तर हा एक विक्रम आहे. 72.68% एवढ्या महिलांनी मतदान केलं. तर लोकसभेनंतर जो फटका बसला महाराष्ट्रामध्ये विशेष करून महायुतीला आणि मग त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याचं चांगल्या प्रकारे त्यांनी प्रमोशन केलं, महिलांपर्यंत ते पोहोच केलं. तर त्याचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये झाला आणि त्याचा परिणाम झाला तर त्याचा फायदा नेमकं कोणाला होईल, महायुतीला होईल, महाविकासाकडे? त्याचा परिणाम झाल्यापर्यंत आपण बोलू शकतो, अगदी झाला. त्याचा फायदा कोणाला झाला हा सुद्धा दुसरा चर्चेचा विषय आहे. अर्थात परिणाम असा झाला की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाचे आहोत, आपल्याकरता योजना राबवल्या जातात असं महिलांच्या लक्षात यायला लागलं, जाणवायला लागलं. आणि 3-4 हप्ते या योजनेचे आपल्या खात्यावर जमा झाल्यानंतर आता हा डाटा संबंधित उमेदवारांकडे गेला, अक्षर दोघांकडे गेला. कारण दोघंही मला वाटतं काही महिन्यापूर्वी नोंदणी करताना दोघांचंही त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात योगदान होतं. तर दोघांकडे हा डाटा होता, ती माहिती होती, त्यामुळे त्याच्या आधारे त्यांना महिलांना जास्तीत जास्त बाहेर काढता आलं. एवढंच नाही, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की स्टेट लेवलला, राज्य पातळीवर किंवा इथल्या पण मतदारसंघामध्ये होणाऱ्या जाहिराती होत्या. त्या जाहिरातींचा सुद्धा आपण जर चेहरा बघितला तर तो महिला होता. अगदी बरोबर. एकही जाहिरात अशी नव्हती का ज्यात मुलगी किंवा महिला किंवा एखादी म्हातारी दाखवली नाहीये. त्यामुळे तो परिणाम एक झाला. आणि दुसरी गोष्ट, त्याचा फायदा कोणाला होईल? नक्कीच योजना राबवणाऱ्यांकडे त्याचा हात जात असतो, पण तसं संदिग्ध आहे. स्पष्ट बोलणं मला असं वाटतं योग्य ठरणार नाही, संयुक्त ठरणार नाही. कारण त्यांना बाहेर काढण्यात मात्र ती योजना यशस्वी ठरली. आणि तिथं जाऊन काय करायचं हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे. आजवर प्रतिदेव सांगायचे की तिथे मतदान व्हायचं. मला वाटतं यावेळेस तुम्ही माझा ऐका असं लाडक्या बहिणी भाऊजींना म्हणजे काही ठिकाणी असंही झालं असेल की दाजीचं मतदान एका ठिकाणी आणि ताईचं मतदान एका ठिकाणी. पण ही लोकशाहीची मला वाटतं सौंदर्यच आहे. प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे. महिलांनी ते बजावलं. त्या लाडक्या बहिणी योजनेच्या निमित्तानं मला असं वाटतं की लोकशाहीचं हे छानसं देखणं रूप आपल्या समोर आलेलं आहे. नक्कीच सर. म्हणजे मतदानाचा टक्का वाढला, यामागे लक्ष्मी दर्शन असेल, पक्क नियोजन असेल, या खोलात आपण जाणार नाही. निकालानंतर ते कोणाच्या पारड्यात पडलं आणि त्याच्यामध्ये कोण यशस्वी झालं हे आपल्याला अगदी काही तासामध्ये कळणारच आहे. मात्र एकंदरीतच हे उत्साहवर्धक आहे, लोकशाहीसाठी चांगलं आहे. 73.77% एवढं मतदान झालं. यामागे शासनाने म्हणजे निवडणूक विभागाने विशेष करून परिश्रम घेतले. त्यांचा जो स्वीप विभाग होता, मतदान जनजागृती करणारा, आपले मित्र सगळे त्याच्यामध्ये काम करणारे होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत करून अगदी पथनाट्य, नाटकाच्या रूपाने, भारुडाच्या रूपाने जनजागरण केलं आणि ते एक प्रकारे शासनाचं यश म्हणावं लागेल. मी म्हणेल की ही आकडेवारी वर्षानुवर्ष पुढच्या पंचवार्षिकला वाढत जावी. आणि अगदी सिल्लोडचं जे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 80% मतदान झालं तेवढं मतदान व्हावं असं मला वाटतं. या भागामध्ये आपण आलात त्याबद्दल आपला आभार. अगदी 2 आकड्यावरती या ठिकाणी मी 1962 पासून 2024 पर्यंत अगदी आपल्याकडे हे आकडे आहेत. 1962ला 53.26% एवढं मतदान झालं आणि एकंदरीतच या 14 निवडणुका म्हणजे कालची झालेली निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान या निवडणुकीमध्ये झालं 73.77 आणि सगळ्यात कमी जो आकडा आहे 1980चा आहे तो 42.3% एवढा आहे. त्या काळात आहे म्हणजे त्याला कारण तशी असतील, तुम्ही जसं सांगितलं आणीबाणी त्यावेळेस संपलेली होती आणि विद्यमान उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू झाल्याचा निवडणुकीच्या आदल्या दिवशी सांगितलं गेलं आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झालं असंही त्यावेळेस सांगितलं जातं. आपल्याला त्या खोलात जायचं नाही, पण इतिहासाला उजळणी देताना मला हे सांगणं महत्वाचं वाटलं. नक्कीच निकालानंतर आपल्याला कळणार आहे की वाढलेला टक्का कोणाला देणार धक्का किंवा कोणाला ठरणार फायदेशीर हे आपल्याला अगदी काही तासात कळणार आहे. परंतु एकंदरीत त्याच्या वाढलेल्या टक्केवारीच्या अनुषंगानं आणि शेवटच्या 3 तासात वाढलेला टक्का आणि महिलांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे आम्हाला याच्यातल्या काही बाजूंना हात घालायचा होता आणि ते मी नक्कीच राजकीय विश्लेषक विशाल गायकवाड सर यांच्याकडनं घेतला. निकालानंतर पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे की या निकालाची जी आकडेवारी आहे विजयी उमेदवाराला मिळालेली आणि दुसऱ्या क्रमांकावरती असलेल्या उमेदवाराला मिळालेली आकडेवारी
कशा कोणत्या वर्गातून ते मतदान मिळालं, कुठल्या घटकाचं मतदान झालं, महिलांचं किती झालं, कोणता फॅक्टर काम करून गेला, याविषयी आपण निकालानंतर चर्चा करणार आहोत. विशाल सर, आपण पंचनामाच्या या भागामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे वतीनं आपले आभार व्यक्त करतो आणि आपली रजा देतो. धन्यवाद. धन्यवाद.